नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आणि आपल्या समोर आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये आपण काही निवडक प्रश्न पाहणार आहोत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आणि प्लस त्या प्रश्नांचं मोजकं विश्लेषण मी तुम्हाला करून देणार आहे। वेळ न घालवता तुमच्या समोर पहिला प्रश्न दिसतोय। 2025 मध्ये कोणत्या केंद्रशासित प्रदेशात एकमुष्ट नियमितीकरण योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्याला तुम्ही वन टाइम रेग्युलरायझेशन स्कीम म्हणू शकता। आणि या स्कीमच्या माध्यमातून बघा इथे काय करण्यात आलेलं आहे, जे म्हणजे अतिरिक्त जे काय बांधकाम आहे जे मुख्य रस्त्यावरती येणार आहे किंवा अडथळा निर्माण होणार आहे अशा अनाधिकृत जे काय बांधकाम आहेत, बेकायदेशीर जे काय बांधकाम आहेत ते बांधकाम या योजनेच्या माध्यमातून हटवण्यात येणार आहेत। आणि एकदाच हा जो प्रकार आहे हा प्रकार इथे केला जाणार आहे आणि शहराचं जे काय योग्य एक वेल असं स्ट्रक्चर आहे ते तयार करण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून केला जाणार आहे। आणि तो कोणता केंद्रशासित प्रदेश आहे तर तो पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो। आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचं विशेष महत्त्व आपल्या इतिहासामध्ये आहे। तर या पुदुचेरीवरती कुणाचं राज्य होतं इतिहासामध्ये ते मला सांगा मागे। मागच्या काही वर्षांमध्ये शतकांमध्ये आपण म्हणूयात कुणाचं राज्य होतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगाल, ठीक आहे। चला आता बघा, खालीलपैकी कोणता देश UPI पेमेंट्सच्या वापरामध्ये आघाडीवर आहे। जे UPIचं पेमेंट आहे, UPIच्या माध्यमातून जे काय ऑनलाईन आपण ट्रान्झॅक्शन करतो, हे ट्रान्झॅक्शन मध्ये कोणत्या देशाचे ट्रान्झॅक्शन हे सर्वाधिक आहेत आणि प्रत्येक महिन्याला कोणता देश सर्वात जास्त ट्रान्झॅक्शन करतो तर तो भारत देश आहे मित्रांनो। आलं का लक्षात? जवळपास 18 अब्जपेक्षा अधिक आपण प्रत्येक महिन्याला प्रतिमाह ट्रान्झॅक्शन करतो, म्हणजे आपण ऑनलाईनच्या क्षेत्रामध्ये कुठेतरी आघाडीवर असलेलो दिसत आहोत। आणि भारतामध्ये हे काय तंत्रज्ञान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर हळूहळू वाढताना तुमच्या निदर्शनास येत आहे। नंतरचा पुढचा आपण प्रश्न बघूयात। बघा, भारताचा पहिला हॉर्नबिल संरक्षण केंद्र हे जे आहे हे केंद्र कोणत्या राज्याच्या कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो। आणि त्यालाच आपण सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हॉर्नबिल कन्झर्वेशन असं म्हणतो। हॉर्नबिल हे एका पक्षाचं नाव आहे आणि हे जे हॉर्नबिल आहे हे 4 प्रकारच्या हॉर्नबिलच्या ज्या काय प्रजाती आहेत त्या प्रजाती जिवंत राहाव्यात, त्यांचं संवर्धन करता यावं म्हणून हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प भारतामध्ये सुरुवातीलाच राबवला आहे। तर सुरुवातीलाच राबवलं जाणारा हा जो प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये राबवला जातोय आणि त्या राज्यामध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी राबवला जातोय तर मित्रांनो प्रामुख्याने हे जे आहे हे तमिळनाडूमध्ये राबवला जात आहे आणि अन्नामलाई व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून राबवला जात आहे। व्याघ्र म्हणजे ज्याला वाघ अभयारण्य असं देखील तुम्ही त्याला म्हणू शकता, ज्या अभयारण्यामध्ये वाघाचं संरक्षण केलं जातं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि मग अशा प्रकारच्या अभयारण्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न तयार होतो हे पण तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। आता मित्रांनो थोडंसं पुढे जाऊयात आपण। नंतर बघा, न्यायमूर्ती MS रामचंद्र राव यांचा शपथविधी झालेला आहे। तर लक्षात घ्या, आता इथे काय झालेलं आहे माहितीये का की हे जे MS रामचंद्र राव जे आहेत हे न्यायमूर्ती आहेत, म्हणजे हे एका उच्च न्यायालयामध्ये, लक्षात ठेवा उच्च न्यायालयामध्ये प्रामुख्याने हे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम करणार आहेत। न्यायालय मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम करतील। तर ते कोणतं न्यायालय असेल, उच्च न्यायालय कोणत्या राज्याचं असणार आहे तर मित्रांनो ते जे न्यायालय आहे ते त्रिपुरा
या राज्याचं न्यायालय आहे. त्रिपुरा उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश बनणार आहेत आणि नाव काय आहे तर MS रामचंद्र राव आणि यांचं हस्तांतरण केलं जात आहे. ते झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. तिथून त्यांची बदली जी आहे ही त्रिपुरा उच्च न्यायालयामध्ये केली जात आहे. आणि लक्षात ठेवा की प्रामुख्याने इथं काय केलं जात आहे की जेव्हा एखादा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असेल, या न्यायाधीशांना कोण शपथ देतात तर त्या संबंधित राज्याचे राज्यपाल शपथ देतात. मग त्रिपुरा म्हणालोय, मग आपलं उत्तर काय व्हायला पाहिजे, त्रिपुरा राज्याचे राज्यपाल ज्यांचं नाव इंद्रसेना रेड्डी नल्लू असं आहे आणि हे काय करणार आहेत तर शपथ देणार आहेत. तर मला तुम्ही कमेंट करून सांगायचं की ही शपथ कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिली जाते किंवा कोणत्या कलमाचा वापर करून मदत घेऊन ही शपथ दिली जाते ते तुम्ही कमेंट करून सांगा. पुढे चला, आता चोल घराणं होतं आणि चोल साम्राज्याच्या राजेंद्र चोल पहिला हा जो राजा आहे यांनी विजयाचे स्मारक म्हणून कोणता तलाव बांधला होता आणि त्या तलावाला अलीकडे काय केलं जात आहे तर 19.2 कोटी, तर बघा 19.2 कोटी ते 19.25 कोटी इथपर्यंत जो काय खर्च आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा मंजूर केलेला खर्च जो आहे तो कोणत्या राज्याने मंजूर केला आहे आणि इथं तुम्हाला सांगायचं झालं तर ते राज्य आहे तमिळनाडू. मित्रांनो, तमिळनाडू हे राज्य आहे. तमिळनाडू राज्याने हा प्रकल्प हाती घेतला आहे. आणि लक्षात ठेवा, राजेंद्र चोल पहिला हा जो राजा आहे या राजाने हा तलाव बांधला, ज्या तलावाचं नाव आहे बघा चोल, हे इथे चोल गंगम तलाव आहे. हा तलाव प्रामुख्याने म्हणजे न्यूज मध्ये आहे. तर आपल्याला काय केलं जातं की या चोळ घराण्याच्या राज्यकारभाराविषयी किंवा त्यांच्या इतिहासावरती एकतरी प्रश्न इथे तयार होत असतो. आणि इथे एक लक्षात राहू द्या, या राजेंद्र चोल पहिला याची जी जन्मतारीख आहे ती काय आहे तर 23 जुलै आहे. मग याच दिवशी काय केले की ही घोषणा करण्यात आली की आम्ही हा जो तलाव आहे या तलावाचं आम्ही पुनर्जीवन घडवून आणू, हा तलाव चांगल्या पद्धतीने आम्ही बिल्ड करू आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन स्थळ विकसित करू. एवढंच नाही तर एक संग्रहालय देखील तिथे विकसित होणार आहे. ओके, तर हे पण तुम्ही लक्षात राहू द्या. अशा पद्धतीची ही माहिती आहे. पुढे बघा, फिडे महिला वर्ल्ड कप जो आहे या वर्ल्ड कप विषयी मी पाठीमागे पण बोललो होतो, बरीच माहिती सांगितली होती. फिडे महिला वर्ल्ड कप 2025चा या वर्ल्ड कप मध्ये अंतिम फेरीमध्ये जी महिला पोहोचली आहे त्या महिलेचं नाव काय आहे तर दिव्या देशमुख आहे. आणि दिव्या देशमुख फिडे महिला वर्ल्ड कप मध्ये पोहोचलेली, अंतिम फेरीत पोहोचलेली ही तरुण, भारतामधली सर्वात तरुण महिला आहे. लक्षात ठेवा, आणि जिचं वय दिव्या देशमुख यांचं वय फक्त आणि फक्त 19 वर्ष आहे. मित्रांनो, सर्वात तरुण महिला ठरणार आहे ही. आणि या तरुण महिलेचा सामना कोणत्या महिलेबरोबर होणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं उत्तर काय असणार आहे, कोनेरू हम्पी अशी ती महिला आहे. लक्षात राहू द्या, ज्या भारताच्याच आहेत आणि त्याही या दोघींबरोबर ती इथे काय होणार आहे, दोघींमध्ये सामना रंगणार आहे. आणि हे निश्चितच आपल्या भारतासाठी अभिमानाची गोष्ट असणार आहे. मित्रांनो, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा जो काय भाग आहे तो भाग आपल्याला बघायचा आहे. इथे काय म्हटलंय नंतरच्या प्रश्नामध्ये तर UN नावाची ही एक बॉडी आहे जी UN चीच आहे बघा, ज्याला काय म्हणायचं आहे तर युनायटेड नेशन असं म्हणायचंय. बघा IUCN बरं का, सॉरी, IUCN नावाची ही बॉडी आहे जी युनायटेड नेशनची बॉडी आहे. युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना म्हणायचंय आणि UN ची बॉडी आहे. तर IUCN काय करते माहितीये का, ज्याला इंटरनॅशनल युनियन कन्झर्वेशन ऑफ नेचर असं म्हणूयात. आणि ही नेचरचं कन्झर्वेशन करते, म्हणजे नेचर म्हणजे निसर्गाचं जतन संवर्धन या बॉडीच्या अंतर्गत केलं जातं.
आणि ही बॉडी काय करते तर एक रेड लिस्ट पब्लिश करते आणि ही जी रेड लिस्ट असते ती कुणाची आहे तर धोक्यात आलेले जे काय प्राणी आहेत पक्षी आहेत यांची ही रेड लिस्ट असते मित्रांनो। या रेड लिस्टच्या माध्यमातून इथे काय केलं जातं तर इथे त्या प्राण्यांना जे धोक्यात आलेले जे प्राणी आहेत त्यांचं संवर्धन करण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जातात। म्हणून ही खूप महत्वाची संघटना आहे आणि जिची स्थापना कधी झाली होती तर 1948 ला झाली होती आणि जिचं मुख्यालय परीक्षेला पण येतं तर या IUCN संस्थेचं मुख्यालय हे स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे मित्रांनो। आणि प्रामुख्याने लक्षात घ्या आता तर काय प्रश्न काय आलाय IUCN ची जागतिक संवर्धन परिषद 2025 मध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर मित्रांनो ही जी परिषद आहे ही परिषद अबुधाबीला होणार आहे आणि अबुधाबी हे कुठे रे बाबा तर युनायटेड अरब अमिरातला आहे, युनायटेड अरब अमिरातला आहे। ओके लक्षात राहू द्या तिथलं हे शहर आहे आणि या अबुधाबी मध्ये प्रामुख्याने ही परिषद होणार आहे। ही परिषद अतिशय महत्वाची ठरेल। आणि त्यानंतरचा एक शेवटचा प्रश्न भारताने कोणत्या देशाबरोबर 2025 मध्ये मुक्त व्यापार करार केलेला आहे स्वाक्षरी केलेली ते तुम्हाला सांगायचं आहे। तर मित्रांनो याला आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असं म्हणूयात FTA। तर कोणत्या देशाबरोबर केलेला आहे तर या ॲग्रीमेंटचा महत्वाचा उद्देश असा आहे की दोन्ही देशामधला जे काही कर आहे किंवा जो आपण टॅक्स लावतो आयकर लावतो हा कुठेतरी आपण काय करायला पाहिजे कमी करायला पाहिजे, दोन्ही देशामधील व्यापार वाढीस लागायला पाहिजे। ओके अशा पद्धतीने हा करार आहे आणि यासाठी नरेंद्र मोदींनी कुणाला भेट दिलेली बघा रे तर युनायटेड किंगडम म्हणजे UK सोबत हा आपण करार केला। कुणासोबत करार केलेला आहे UK सोबत करार केलाय। आता लक्षात ठेवा आता इथे एक समजून घ्या हा करार झाला मान्य परंतु माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पण इकडे होते। परंतु आता लक्षात ठेवा इथे एक गोष्ट की भारताच्या अंतर्गत किंवा भारताकडून कोणत्या व्यक्तीने स्वाक्षरी केली ते मला तुम्ही कमेंट करून सांगा ठीक आहे। या ठिकाणी आपण थांबूयात। हे प्रश्न आजच्या दिवसासाठी खूप महत्वाचे आहेत कारण हेच प्रश्न पुढे परीक्षेमध्ये 100% येण्याचे चान्सेस आहेत। त्यासाठी मी विश्लेषण योग्य त्या ठिकाणी आणि महत्वाचं मोजकं असं करतो मित्रांनो। या ठिकाणी आपण थांबूयात। धन्यवाद। स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा।